हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपास किचन। आज बनवणार आहे मी पितृपक्ष स्पेशल मस्त अशी सिंपल अशी तांदळाची खीर बनवणार आहे। तर झटपट बनणारी आहे, फारसा काही याला वेळ लागत नाही। कुकरमध्ये बनवणार आहे आणि पटकन अशी खीर जी आहे तर ती बनवून तयार होणार आहे। तर इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतेय। तर तांदूळ घेताना तुम्ही कुठलाही घेतला तरी चालेल, पण इथे कसं आहे इंद्रायणी तांदूळ घेतला ना तर जो खीर आहे तर ती चांगली अशी सॉफ्ट बनते आणि थिक बनते, खूप छान लागते खायला। तर इथे 1 वाटी मी इथे तांदूळ घेतले इंद्रायणी, त्याला चांगलं असं धुवून काढायचे। तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये पांढरेपणा दिसतोय पाणी तांदूळ धुतल्याच्या नंतर। तर ते पांढरेपणा निघेपर्यंत त्याला चांगलं धुवून काढायचे, म्हणजेच की 3 ते 4 पाण्याने त्याला चांगलं धुवून काढायचे। इथे मी जे तांदूळ धुतलेले ते कुकरमध्ये टाकतीये। तर ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतले होते त्याच वाटीने 2 वाटी इथे पाणी टाकायचे। तर पाणी थोडंसं एक्स्ट्रा पण झालं तर काही हरकत नाही, पण खूप जास्त पाणी टाकलं तर की ते कुकरच्या खाली जाऊ शकतं। त्याच्यासाठी 1 वाटी तांदूळ 2 वाटी पाणी, मस्त असं थोडंसं मीठ टाकलं तरी चालेल। पण जर तुम्ही देवाला वगैरे देत असेल तर नैवेद्य म्हणून तर त्याच्या गोड पदार्थामध्ये मीठ नाही टाकलं जात। तर इथे कमीत कमी मीडियम गॅसवर त्याला ठेवायचे आणि कमीत कमी 3 ते 4 शिट्ट्या ज्या आहेत तर त्याला चांगल्या होऊ द्यायच्या। तर इथे मी काय केलंय की ऑप्शनल ड्रायफ्रूट्स घेतलेले, तुमच्याकडे असतील तर तुम्ही टाकू शकता, नसेल तर काही हरकत नाही। पण जे ओलं नारळ घेतलेलं आहे ना मी, तर ते टाकलं तर अजूनच छान अशी खीर लागेल। तर इथे काजू बदाम आणि जे ओलं नारळ आहे तर त्याला चांगलं चॉप करून घेतलेलं आहे आणि खोबरं जे ओलं नारळ जे आहे तर ते बारीक खिसणीने खिसून घेतलेलं आहे। तरी इथे 4 ते 5 शिट्ट्या झाल्या होत्या। तर इथे बघू शकता मस्त तांदूळ जो आहे तर तो छान असा शिजलाय आणि इंद्रायणी तांदूळ आहे तर तो चिकट होतो, तर खीर जी आहे तर ती अजूनच चांगली लागते। तर इथे याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचे। तर एखाद्या रईने वगैरे पण तुम्ही याला चांगलं मिक्स करून घेऊ शकता। तर इथे मी काय केलंय की 1 वाटी दूध टाकलंय आणि 1 वाटी पाणी टाकलंय। जर दूध नसेल टाकायचं तुम्हाला त्या 2 वाटी पाणी पण ॲड याच्यामध्ये करू शकता, पण दूध असेल तर 1 वाटी टाका, अजून ते एकदम सॉफ्ट अशी खीर लागेल। तर इथे काय करायचे, कमी गॅसवर त्याला परत गॅसवर ठेवायचे आणि 1 वाटी दूध टाकले, 1 वाटी पाणी टाकले, त्याला चांगलं उकळू द्यायचे खिरीला। आणि त्याच्यानंतर इथे मी जे ड्रायफ्रूट्स आहे तर ते तुपामध्ये एकदम छान असे परतून टाकणार आहे। तर 2 चमचे तूप गरम करायला ठेवले आणि जे खीर आहे तर ती चांगली अशी गरम झाली आहे। तर त्याच्यामध्ये काय करायचे, ज्या वाटीने आपण तांदूळ आणि पाणी मोजून टाकलं होतं ना त्याच वाटीने 1 वाटी इथे साखर टाकायची। एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे। जर तुम्हाला अजून गोड आवडत असेल किंवा कमी गोड आवडत असेल तर कमी जास्त असं करू शकता। तर त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचे आणि कमी गॅसवरच तसं कुकर ठेवायचे। इथे तूप जे आहे तर ते चांगलं असं गरम झालंय, त्याच्यात मी काजू आणि बदाम टाकलेत। तुम्ही तुमच्याकडे अजून ड्रायफ्रूट्स असतील तर तुम्ही अजून ॲड करू शकता, पिस्ता वगैरे। तर इथे मी सगळे जे ड्रायफ्रूट्स आहेत तुपामध्ये परतून घेतले आणि त्या खिरीमध्ये ॲड केले। साखर चांगली विरघळल्यानंतरच त्याच्यामध्ये जे ड्रायफ्रूट्स आहे ते ॲड करायचे। बघू शकता मस्त अशी खीर बनती आहे आपली। तर इथे सगळे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते त्याच्यामध्ये ॲड केले आणि त्याच छोट्या याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचे, तूप नाही टाकलं तरी चालेल, तसंच त्याला चांगलं परतून घ्यायचे। मी तसंच परतून घेते, पण तुम्ही त्याच्यामध्ये अजून थोडंसं तूप ॲड करू शकता आणि जे ओलं नारळ आहे त्याला चांगलं असं परतून घेऊ शकता। तर चांगलं असं त्याला भाजून घ्यायचे ओल्या नारळाला आणि तेच खिरीमध्ये ॲड करायचे आणि परत त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचे। तर इथे रईने वगैरे तुम्ही छान असं त्याला एकदम असं सॉफ्ट असं बनवू शकता, पण मी असं थोडंसं त्याला दाणेदारच ठेवलेलं आहे त्या खिरीला, एकदम असं बारीक नाही केलेलं आहे। तर इथे बघू शकता खीर जी आहे तर ती छान उकळती आहे, मस्त अशी खीर जी आहे तर ती बनवून तयार झाली आहे। इथे मी गॅस बंद केला आहे आणि सगळे पदार्थ चांगले असे मिक्स करून घेतलेत। तुम्ही बघू शकता एकदम अशी झटपट बनली आहे खीर, काही जास्त वेळ लागत नाही याला बनायला। तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्याचं विसरू नका आणि व्हिडिओला पण लाईक करा। ह्या पितृपक्षाला तुम्ही नक्की अशा माझ्या पद्धतीने बनवलेली खीर तुम्ही
तर खरंच खूप टेस्टी अशी ही खीर लागेल। तर काय होतं जेव्हा आपण खीर बनवतो ती गरम असताना एकदम अशी थोडीशी पातळ वाटते, पण जेव्हा ती थंड व्हायला लागते ना तर ती थोडीशी थिक होते। जेव्हा थिक झाली की तुम्ही काय करायचं की थोडंसं दूध किंवा पाणी टाकायचं, परत त्याला गरम करायचं आणि मस्त असं एन्जॉय करायचं। मी याच्यावर भरपूर ड्रायफ्रुट्स वगैरे टाकलेत, केशर टाकलंय, पिस्ता टाकलंय। जितकी दिसायला छान वाटते ना तितकीच खायला पण खूप टेस्टी आहे। स्वस्त रहा, मस्त रहा, चांगलं जेवण करा।